होय सकळ विद्यांच्या अधिकरांते चिवंतो श्री चरण श्री गुरुंजे ते नमस्कारो न्याता प्रस्तुत पुढे पुढचं कमी करावं. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे कीर्तन निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचे नवे नवे भगवंतांचे अत्यंत लाडके भक्त संत शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेवजी महाराज यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा नवे नवे या अभंगामध्ये नामदेवजी महाराज सांगतात की कोण साधू, त्या साधूची ओळख काय, त्या साधूचे लक्षण या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. साधूचे लक्षण सांगणारा हा सेविकेचा अभंग घेण्याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे. वारी ही साधूची चालू आहे, वारी ही संतांची चालू आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांची वारी आहे आणि ज्ञानोबराय एक सर्वात मोठे नवे नवे भगवंताचे सुद्धा अत्यंत लाडके प्रिय असणारे भक्त आहेत, संत आहेत, साधू आहेत. आणि त्या साधूची वारी असल्यामुळं आपल्याला प्रथमतः साधू कोण आहे कळणं फार गरजेचं असल्यामुळं याच कारणामुळं आज हा असणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आपण कोणाच्या संगतीमध्ये राहावं तर साधूंच्या सज्जनांच्या संतांच्या संगतीमध्ये राहावं असू द्या. मग याच्याकरता आपलं जीवन आपण काय करत असतो, अहो रात्र व्यतीत करत असतो. पण पहा, ज्याला त्यातलं ज्ञान, ज्याला चांगलं सुखानं जगायचंय तोच या महात्म्याच्या संगतीमध्ये जात असतो. वारी संतांचे आणि संगती सुद्धा संतांचे. आपण ज्यांच्या दिंडीमध्ये या ठिकाणी श्री क्षेत्र दहिपळ ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी ठिकाणी अशा पद्धतीचा हा जो प्रवास आहे, आपण ज्यांच्या सान्निध्यात ज्यांच्या संगतीनं जात आहोत ते सुद्धा एक साधू आहे. ज्यांच्या आशीर्वादाने ही दिंडी निघाली ती सुद्धा एक साधू आहे. त्रिवेणी संगम आहे बरं का. ज्यांची वारी आहे ते संत आहेत, ज्यांच्या संगतीत आपण वारी करतो ते संत आहेत, आणि ज्यांच्या आशीर्वादानं आपली दिंडी सुरू झाली असे परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य भगवान भाऊ महाराज तेलशीकर, रामकृष्ण भाऊ महाराज तेलशीकर हे सुद्धा एक मोठे संत आहेत, साधू आहेत. याच कारणामुळं साधू कोण आहे ते साधूचे लक्षण सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंग 5 चरणाचा जरी असला, वेळेमध्ये कीर्तन सुरू जरी झालं असलं तरी पण कीर्तन सकाळशिवाय सोडायचं नाही असं सांगितलं मला. जमल का? पण खरे उपकार या मिळत गावकरांचे. अखंड हरिनाम सप्तसुर आहे, आयता आपल्याला मंडप दिलेला आहे, लाइटिंग आहे, साऊंड सिस्टम आहे, पाठीमागे बॅनर लावले, फक्त महाराज दुसरे आहेत. सगळी व्यवस्था दरवर्षी असणार गावकरी मंडळ असणारे करत असतात आणि यांच्या सप्ताहातलं सगळं नियोजन उपस्थित अगोदरच आपल्यासाठी असतं. आल्यानंतर या ठिकाणी कीर्तनाची संधी देतात. मला सांगायचं एवढं महत्वाचं आहे की आपण ज्यांच्या ज्यांच्या संगतीमध्ये राहतो त्यांचे गुण आपल्याला लागतात. याच्याकरता आपल्याला चांगले गुण लागावे म्हणून संतांची संगत केली पाहिजे. गुण लागल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कोणाच्याही संगतीमध्ये राहा, गुण लागल्याशिवाय राहत नाही. आपण सर्व शेतकरी वर्गातले आहात. मी एक दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ऐका, शेतीमध्ये आपल्या शेतामध्ये ऊस लावलेला आहे, चिंच लावलेली, आवळा लावलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पिकं लावलेले, कारले लावलेले. पण त्या शेतामध्ये या पिकांना पाणी देण्याकरता किती विहीर असतात रवींद्र महाराज सांगा? एकच विहीर असते. ऐका, एकच विहीर असते, पण पिकं मात्र वेगवेगळे असतात. पिकं वेगवेगळे पण विहीर एकच आहे. त्याच विहिरीचं पाणी ऊसालाही द्यावं लागतं, हवा त्याच विहिरीचं पाणी कारल्याला द्यावं लागतं, चिंचेला द्यावं लागतं, आवळ्याला द्यावं लागतं. एकाच विहिरीचं पाणी. लक्षात घ्या, विहिरीचं पाणी जेव्हा ऊसाला दिलं ना ते पाणी गोड होतं, मिरच्याला दिलं की ते पाणी तिखट होतं, कारल्याला दिलं की ते पाणी कडू होतं, चिंचला दिलं की ते पाणी आंबट होतं. पाणी एकच आहे
फक्त त्या पाण्यानं संगती कोणाची केली तशी पाण्याची चव बदलते. आपलं जीवन जगत असताना आपण संतांच्या संगतीमध्ये जर राहिलो, आता आपल्याला सुद्धा तसे गुण लागल्याशिवाय राहत नाही, आपल्याला सुद्धा तशी अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. दुर्जनाच्या संगतीत राहिलो, जगद्गुरु तुकोबाई गाथ्यामध्ये लिहितात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंदी धावे म्हण. आपण चोराच्या जवळ जर बसलो तर कदाचित दिंडीमध्ये जर चोराची संगती झाली तर आपल्याला सुद्धा असं वाटतं की चप्पल घ्यायची गरजच का पडत नाही. त्याचं कारण आहे, कारण चांगली चप्पल कोणी सोडलं की चोराचं ध्यान जसं चपलीवर असतं तसं संगती करणाऱ्याला सुद्धा वाटतं आजच नवीन घेतली 500 रुपयाची चप्पल आहे जोगदंड महाराजांची, मग काय जोगदंड महाराज जेवायला बसली की हाणली चप्पल. लागतंय काय? कशामुळे सांगतो? संगतीमध्ये बसलो. चोराच्या संगतीत बसलो, साधी चिंदी जरी पडलेली असली तरी ती घ्यावं असं त्याचं मन करतंय. मला सांगायचा एकच उद्देश आहे का कोळशाच्या जर खाणीमध्ये आपण गेलो, कोळशाच्या खाणीमध्ये आणि कोणी एखादा म्हणेल, काय म्हणेल माहिती आहे का, महाराज पांढरे शिपट कपडे, कोळशाच्या खाणीमध्ये आम्ही गेलो, आमचे कपडे काळे होणारच नाही असं जर कोणी म्हणेल तर महाराज शरत लावून सांगा तुम्ही होईल का हो तसं? होणारच महाराज. का? तो जरी खाणीमध्ये अतिशय व्यवस्थित गेला पण येताना का होणार न कळत काळा डाग त्या शर्टला लागल्याशिवाय राहत नाही. याचं कारण आहे दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपला गुण दुर्जन घेत नाही आणि त्यांचा गुण दिल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता खरा साधू कोण, संत कोण हे कळणं फार गरजेचं असतं. समाजामध्ये वावरत असताना बरेच माणसं, बऱ्याच वस्तू दिसायला सारख्या असतात, बरं का मला, दिसायला सारख्या असतात पण त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आता मला सांगा, राजहंस पक्षाचा कलर कसला? काळा, बरोबर, पांढरा. हा, तुम्ही लक्ष द्या जरा, प्रवास केल्यामुळे माझा इकडे तिकडे होत नाही. राजहंस पक्षाचा कलर पांढरा, पण बगड्याचा कलर पांढरा. बरं, पांढरा. मला सांगा मग आता राजहंस सुद्धा पांढरा आहे आणि बगळा सुद्धा पांढरा आहे, पण या दोघांच्या समोर दुधामध्ये पाणी मिक्स करायचं आणि ठेवायचं, पाहतो त्याच्यात लगेच फरक पडतो की खरा राजहंस कोण आहे, बगळा कोण आहे. चाचू चेनी सांडसे खंडीचे पै पाणी जैसे. राजहंस पक्षी काय करतो, तिची जी चोंच असते तिला सांडस करतो, पकड करतो, चमचा पकडी म्हणतो आपण, आणि त्याच्यानं ते ग्रहण करतो. पण काय फक्त दूधच पाणी जशास तसं ठेवतो. आणि बगड्याला दूध काय पाणी काय कळतच नाही, डसा डसा पिऊन घेतो. बगळा आणि राजहंस दोघं दिसायला सारखे, त्याच्यामधलं वर्म मात्र वेगळं आहे. आता महिला मंडळीकडे बरं, सकाळी काम असतं महाराज, दह्याचं मंथन करायचं, ऐका बरं. आता दही सुद्धा महाराज आणि लोणी सुद्धा कोणत्या कलरचे येतो? हिरव्या. हा, पांढरे आहेत ना तुम्ही जागे, बरोबर. मग मला सांगा, आता पांढऱ्याच कलर मध्ये लोणी आणि पांढऱ्याच कलर मध्ये काय दही आहे. मला सांगा, दोघाचा कलर पांढरा. बाजारात गेल्यानंतर, बाजारात जर तुम्ही गेले, समजा मग ताक असेल, ताकाचा एक कलर कसा आहे? पांढराचा. दह्याचा एक कलर पांढराचा. मग दही ज्या भावाला तुम्ही विकता त्याच भावाला लोणी विकता का?